In last lecture, we have seen that about what the types of root as well as the introduction of shoot system and root system. Then today we are start what here it is the modifications of root. Okay, what here it is the modification of root. Modification of root nothing but means what here it is the morphology of roots. म्हणजे हे जे roots असणार आहे या roots मध्ये modification काय काय होणार. Modification म्हणजे काय changes. What is the meaning of modification? Modification means what? Changes. म्हणजे roots मध्ये काय होणार आहे changes होणार आहे. मग what the modification of tap root. ओके, लास्ट लेक्चरला बघितला आपण टॅप रूट आणि सेकंड वन काय बघितला ॲडव्हान्टेशियस रूट, फायब्रस रूट्स. ओके, टॅप रूट अँड फायब्रस रूट्स बरोबर आहे. मग या ठिकाणी मॉडिफिकेशन ऑफ रूट मध्ये आपण पहिला पॉईंट बघतोय मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट डिपेंड अपॉन व्हॉट स्टोरेज ऑफ फूड. म्हणजे फूडचे जे स्टोरेज असणार त्या फूड स्टोरेजवर या ठिकाणी रूट मध्ये काय काय मॉडिफिकेशन होणार. मग फर्स्ट टाइप असणार आहे फिजिफॉर्म रूट. व्हॉट इज द फर्स्ट टाइप? हियर इट इज द फिजिफॉर्म रूट. मग व्हॉट इज द मीनिंग ऑफ फिजिफॉर्म रूट? फिजिफॉर्म रूट मीन्स व्हॉट the storage root which is swollen, the storage root which is swollen in the middle and what this is tapered towards the base and apex. म्हणजे या ठिकाणी डायग्राम मध्ये लक्ष द्या बघा काय असणार आहे the storage root which is swollen at the middle. म्हणजे हा जो मिडल पॉइंट असणार आहे मिडलला काय असणार आहे या ठिकाणी swollen असणार आहे फुगीर असणार आहे आणि टॅपर्ड असणार. टॅपर्ड कुठे असणार आहे base as well as apex. That time it is known as the fusiform root. What is meaning of fusiform root? The root which is swollen at the middle. middle ला काय असणार आहे swollen असणार आहे फुगीर असणार आहे बरोबर आहे. आणि त्यानंतर apex बरोबर आहे त्याचा जो अपेक्स असणार आहे आणि त्याचा जो बेस असणार आहे तो बेस आणि अपेक्स काय असणार आहे टॅपर्ड्स असणार आहे. ओके, दॅट्स व्हॉट हियर इट इज द टॅपर्ड्स ॲट बेस अँड अपेक्स. दिस रूट इट इज कॉल्ड एज व्हॉट इट इज कॉल्ड एज द फ्युसिफॉर्म रूट. मग फ्युसिफॉर्म रूट मध्ये एक्झाम्पल काय असणार आहे रॅडिश नथिंग बट मीन्स व्हॉट राफानस सटायवस. ओके, कोनिकल रूट सेकंड टाइप काय आहे कोनिकल रूट. कोनिकल रूट मीन्स व्हॉट द स्टोरेज रूट विच इज ब्रॉडर ॲट द बेस अँड gradually tapers towards the apex. What? Conical root means what? The root which is broader at the base. त्याचा जो बेस पार्ट असणार आहे ओके लुक इट हियर प्रॉपर्ली. हा जो बेस आहे तो बेस का आहे ब्रॉडर. द रूट विच इज ब्रॉडर ॲट द बेस अँड व्हॉट हियर इट इज द टॅपर टुवर्ड द अपेक्स. जो अपेक्सचा पॉईंट आहे अपेक्सला काय असणार आहे तो टॅपर्स असणार आहे आणि ब्रॉड कुठे असणार आहे बेसला असणार. द स्टोरेज रूट विच इज ब्रॉडर ॲट द बेस अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टुवर्ड द अपेक्स. दॅट टाइम दिस रूट इट इज कॉल्ड एज द कोनिकल रूट. ओके, त्या रूटला आपण म्हणणार आहे कोनिकल रूट. मग एक्झाम्पल काय कॅरट अँड व्हॉट इज देअर बायोलॉजिकल नेम? देअर इट इज द डॅकस करोटा. व्हॉट इज द बायोलॉजिकल नेम? डॅकस करोटा. ओके, गेट इट प्रॉपर्ली. कोनिकल रूट का असणार आहे या ठिकाणी ब्रॉडर असणार आहे. ब्रॉडर कुठे असणार आहे बेसला आणि टॅपर्स कुठे असणार आहे अपेक्सला बरोबर आहे. त्या रूटला म्हणणार आहे आपण कोनिकल रूट आणि एक्झाम्पल मध्ये असणार आहे डॅकस करोटा नथिंग बट मीन्स व्हॉट हियर इट इज द कॅरट. नेक्स्ट वन टाइप का असणार आहे नॅपिफॉर्म रूट. नेक्स्ट वन टाइप का असणार आहे नॅपिफॉर्म रूट. मग व्हॉट इज माय नॅपिफॉर्म रूट? द स्टोरेज रूट विच इज मच swollen. ओके, द स्टोरेज रूट विच इज मच swollen नथिंग बट मीन्स व्हॉट बघा या ठिकाणी बीट. ओके, एक्झाम्पल काय या ठिकाणी बीट कसं असणार आहे द स्टोरेज रूट विच इज मच swollen म्हणजे जास्तीत जास्त फुगीर असणार आहे. मच swollen ऑलमोस्ट स्पेरिकल बरोबर आहे. इतका swollen असणार आहे इतका फुगीर असणार आहे की जनरली तो कसा दिसणार आहे स्पेरिकल साइडचा दिसणार आहे. स्पेरिकल इन साइड अँड ॲब्रप्टली टॅपर्स अराउंड द अपेक्स बरोबर आहे. आणि नंतर त्याचा जो अपेक्स असणार आहे ओके त्या अपेक्सला कसा असणार आहे तो त्या ठिकाणी द अपेक्स इट इज व्हॉट इट इज द टॅपर्स. ओके, दॅट टाइम इट इज नोन एज द नॅपिफॉर्म रूट. नॅपिफॉर्म रूट मध्ये एक्झाम्पल काय बीट. ओके, अँड व्हॉट इज देअर बायोलॉजिकल नेम? बीटा वल्गारिस. मग व्हॉट इज द नॅपिफॉर्म रूट? नॅपिफॉर्म रूट मीन्स व्हॉट द स्टोरेज रूट विच इज मच swollen. द स्टोरेज रूट विच इज मच swollen ऑलमोस्ट स्पेरिकल इतका swollen असणार आहे इतका त्या ठिकाणी फुगीर असणार आहे की जनरली तो स्पेरिकल शेप मध्ये दिसणार आहे आणि ॲब्रप्टली टॅपर्स अराउंड द अपेक्स. जो अपेक्स असणार त्या अपेक्सला कसा असणार तो टॅपर्ड असणार आहे त्याला म्हणणार आपण नॅपिफॉर्म रूट आणि एक्झाम्पल असणार आहे बीट ऑर द बीटा वल्गारिस. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट इज अवर सेम हियर इट इज द मॉडिफिकेशन ऑफ रूट. रूटचं मॉडिफिकेशन बघतोय. मॉडिफिकेशन म्हणजे काय रूट मध्ये काय काय चेंजेस असणार आहे. पहिलं मॉडिफिकेशन कशामध्ये बघणार आहे आपण टॅप रूट आणि मॉडिफिकेशन कशावर बघतोय आपण ऑन द बेसिस ऑफ स्टोरेज ऑफ फूड. म्हणजे आपण कॅरट रॅडिश आणि बीट याच्या आतमध्ये काय आहे फूड आहे. याच्या आतमध्ये काय फूड आहे आणि फूड असल्यामुळे त्यामध्ये काय होणार आहे मॉडिफिकेशन होणार आहे. त्यामध्ये काय होणार आहे चेंजेस होणार. देन व्हॉट मॉडिफिकेशन ऑफ रूट ऑन द बेसिस ऑफ व्हॉट ऑन द बेसिस ऑफ रेस्पायरेशन. म्हणजे रूट तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल की रूट्स जे असतात ते कसे पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक
रूट काय आहे पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक आहे. पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक मीन्स व्हॉट, जिओ मीन्स व्हॉट सॉइल, आणि पॉझिटिव्ह नथिंग बट मीन्स व्हॉट इन आवर वर्ड्स लविंग, म्हणजे सॉइल लविंग आहे. म्हणजे रूट्स कुठे असतात, जमिनीच्या आत असतात. परंतु आता रूट्स स्वतःमध्ये चेंजेस करणार. रूट्स काय करणार आहे आता, स्वतःमध्ये चेंजेस करणार आहे. फॉर व्हॉट, रेस्पायरेशन. फॉर व्हॉट, रेस्पायरेशन. रेस्पायरेशन करण्यासाठी रूट स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करणार, चेंजेस करणार. मग बघूया, द प्लांट्स ग्रोविंग इन मॉर्शी, स्वॅम्पी, सॉल्ट लेक आर कॉल्ड ॲज द हॅलोफाइट. असे प्लांट्स की ते त्या ठिकाणी कुठे ग्रो होणार आहे, प्लांट्स आर ग्रो ऑन मॉर्शे, स्वॅम्पे अँड सॉल्ट लेक. म्हणजे ज्या ठिकाणी काय दलदल आहे, ज्या ठिकाणी काय गारा आहे, दलदल आहे, त्या ठिकाणचं पाणी कसं आहे, सॉल्टी आहे. बरोबर आहे ना. त्या ठिकाणी जे प्लांट्स ग्रो होणार आहेत त्या प्लांट्सला म्हणणार आपण हॅलोफायटिक प्लांट. त्या प्लांट्सला म्हणणार आपण हॅलोफायटिक प्लांट. मग व्हॉट इज बाय हॅलोफायटिक प्लांट्स, द प्लांट्स विच आर ग्रो in marshy, swampy and salt lakes are called as the halophyte. मग व्हॉट अबाउट देअर प्रॉब्लेम. मग या ठिकाणी हॅलोफाइट का असणार आहे, यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स का असणार. मग प्रॉब्लेम बघा, इनएबिलिटी टू रेस्पायर इन अ सॉइल. ऑब्विसली रूट्स आहे गाऱ्यामध्ये, बरोबर आहे ना, स्वॅम्पी एरियामध्ये, सॉल्ट लेकमध्ये, त्यामुळे ते जमिनीच्या आतमध्ये हे जे रूट्स आहेत यांच्यामध्ये प्रॉपरली रेस्पायरेशन होणार नाही. हे रूट्स गाऱ्यामध्ये असल्यामुळे, हे रूट्स दलदली असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय होणार नाही, रेस्पायरेशन होणार. मग प्रॉब्लेम बघा काय आहे प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम इज व्हॉट, इनएबिलिटी. द रूट्स ऑर हॅलोफाइट्स आर इनएबिलिटी टू रेस्पायर इन अ सॉइल ॲज अ सॉइल इज वॉटर लॉक. बरोबर आहे ना. जर रूट्स तुमचे गाऱ्यामध्ये असले तर त्यावेळेस त्यामध्ये काय होणार आहे, त्या सॉइल, बरोबर आहे, ते जे रूट्स आहे ते रूट्स आणि सॉइल वॉटर काय होणार आहे, लॉक होणार आहे. मग त्याच्यामुळे या ठिकाणी सोल्युशन काय असणार आहे, अशा वेळेस काय होणार आहे, अशा वेळेस होणार आहे द रूट्स विच आर टर्न निगेटिव्हली जिओट्रॉपिक अँड ग्रो वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. ओके, लुक हिअर प्रॉपरली. जर तुम्ही बघितलं तर हे काय सगळे रूट्स आहे, हे सगळे काय आहे, रूट्स आहे. आपण काय बघितलं की रूट्स पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक असतात. रूट्स काय असतात, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक असतात. त्या जमिनीच्या आतमध्ये त्यांची ग्रोथ होते, बरोबर आहे ना. परंतु या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे, या ठिकाणी हे जे प्लांट्स आहेत हे प्लांट्स दलदलीच्या ठिकाणी, हे प्लांट्स स्वॅम्पी एरियात आहेत. त्यामुळे या प्लांट्सचे जे रूट्स आहेत त्यांच्यामध्ये प्रॉपरली रेस्पायरेशन होणार नाही, कारण त्या ठिकाणी सॉइल वॉटर लॉक झालेले असणार. बरोबर, जे पाणी असणार, जो गारा असणार, त्यांच्यामध्ये लॉगिंग झालेले असणार. आणि सोल्युशन मधून मग अशा प्लांटचे जे रूट्स आहेत ते कुठे असणार आहे, अपोजिट साइडला. म्हणजे त्यात पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक रूट्स असतात. परंतु या ठिकाणी हा प्रॉब्लेम असल्यामुळे आता रूट्सने स्वतःमध्ये सोल्युशन करून घेतलं. म्हणजे काय होणार, म्हणजे दोज आर निगेटिव्हली जिओट्रॉपिक. म्हणजे त्या आता जमिनीच्या सॉइलच्या अपोजिट दिशेने काय होणार, त्यांची ग्रोथ होणार आहे. दॅट्स व्हाय दोज आर टर्न निगेटिव्हली जिओट्रॉपिक अँड ग्रो वर्टिकली अपवर्ड. कारण आपण बघतो रूट ग्रो वर्टिकली डाऊनवर्ड, परंतु सोल्युशन म्हणून काय आहे, वर्टिकली अपवर्ड. मग आता या ठिकाणी बघा, रेस्पायरेशन साठी कोणते सेल्स असणार आहे, द हॅलोफायटिक प्लांट्स. हे हॅलोफायटिक प्लांट्स हॅव स्पेशल सेल, इट इज कॉल्ड ॲज द लेंटी सेल्स. जे हॅलोफायटिक प्लांट्स आहे, या हॅलोफायटिक प्लांट्स मध्ये काय वेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत. त्या सेल्सला म्हणणार आपण लेंटी सेल्स. आणि लेंटी सेलचं काम काय असणार आहे, दोज लेंटी सेल्स आर हेल्प फॉर व्हॉट, एक्सचेंज ऑफ गॅसेस. जे लेंटी सेल्स आहे, लेंटी सेल्स मुळे काय होणार, मग आता प्रॉपरली गॅसेस एक्सचेंज होणार, म्हणजे रेस्पायरेशन होणार. म्हणजे काय होणार आहे, रेस्पायरेशन. आणि अशा प्लांट्सला आपण न्यूमॅटोफोर्स असं सुद्धा म्हणणार. अशा प्लांट्सला आपण करणार आहे न्यूमॅटोफोर्स. मग काय बघितलं आपण या ठिकाणी, मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, रेस्पायरेशन. ऑन द बेसिस ऑफ रेस्पायरेशन. तर काय मॉडिफिकेशन आहे, जनरली रूट्स हे वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असतात. परंतु हॅलोफायटिक जे प्लांट्स आहेत ते गाऱ्यामध्ये आहेत. गाऱ्यामध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये रेस्पायरेशन होणार नाही. मग अशा वेळेस ते स्वतःमध्ये काय सोल्युशन करून घेणार, ते जे रूट्स आहेत ते निगेटिव्हली जिओट्रॉपिक होणार. म्हणजे ते जमिनीच्या आतमध्ये त्यांची ग्रो होणार नाही, तर कुठे होणार आहे, दोज आर व्हॉट, अपवर्ड डायरेक्शन. आणि अशाच प्लांट्सला आपण म्हणतो हॅलोफाइट्स. आणि मग अशा रूट्स मध्ये काय स्पेशल सेल्स आहेत, त्या सेल्सला म्हणणार आपण लेंटी सेल्स. आणि लेंटी सेल्स मुळे काय होणार, मग एक्सचेंज ऑफ गॅसेस. आणि एक्झाम्पल असणार आहे रायझोफोरा अँड सोनेरेशिया. ओके, मग फर्स्ट काय बघितलं होतं आपण, मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट. काय बघितलं आपण, मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट. मग प्रॉपरली लुक हिअर, व्हॉट हिअर, here it is the modification of adventitious roots. Modification of adventitious root. दोघी मध्ये डिफरन्स काय, टॅपरूट मीन्स व्हॉट, ते डेव्हलप फ्रॉम रॅडिकल. आणि adventitious root मीन्स व्हॉट, अदर दॅन रॅडिकल. बरोबर. मग आता मॉडिफिकेशन ऑफ adventitious root. पहिला पॉईंट असणार आहे अकॉर्डिंग टू व्हॉट, अकॉर्डिंग टू द फूड स्टोरेज.
अकॉर्डिंग टू द फूड स्टोरेज. मग व्हॉट अबाउट टू द फूड स्टोरेज बघा, दिस रूट इज सोलेन प्रॉपरली बघा है ना. काय बघतो आपण, मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट्स. यामध्ये पहिला पॉईंट काय बघा, सिंपल ट्युबरस रूट. व्हॉट इज युअर फर्स्ट पॉईंट, हिअर इट इज द सिंपल ट्युबरस रूट. What? Here it is the modification of advantageous roots on the basis of what? Food storage. मग फूड स्टोरेजवर परत या ठिकाणी दोन टाईप असणार आहेत, सिंपल ट्युबरस रूट आणि व्हॉट इज हिअर इट इज द fasciculated tuberous roots. Okay, what? Here it is the simple tuberous and fasciculated tuberous. Now, what is the simple tuberous root? Simple tuberous root means what? This root is swollen. Simple tuberous root कसे असणार आहे, swollen असणार आहे. swollen म्हणजे काय, फुगीर, बरोबर आहे ना. ते थोडेसे कसे असणार आहे, फुगीर असणार आहे, जाड असणार आहे. This root is swollen. They do not have definite shape. Simple tuberous roots they do not have definite shape. Definite shape म्हणजे काय, जसं आपण त्या ठिकाणी बघितलं मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, स्टोरेज ऑफ फूड. स्टोरेज ऑफ फूड मध्ये बघितलं आपण कोनिकल रूट, नॅप्रोफॉर्म रूट, फ्युजिफॉर्म रूट. म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं की बेसला थोडेसे ब्रॉड असणार, तर अपेक्सला कसे असणार, नॅरो असणार. किंवा काही काही रूट त्या ठिकाणी कसे होते, स्फेरिकल, म्हणजे त्यांना एक वेगळ्या प्रकारचा शेप होता, साईज होती. परंतु या ठिकाणी ॲडव्हान्टेजियस रूट बघितलं, सिंपल ट्युबरस रूट बघितलं, तर या ठिकाणी साईज शेप दिसतोय का, नाही. दॅट्स वाय दे डू नॉट हॅव व्हॉट, अ डेफिनाइट शेप अँड दोज आर ऑलवेज इन सिंगल. बघा या ठिकाणी जे सिंपल ट्युबरस रूट्स असणार आहेत ते कसे असणार आहेत, दोज आर grow always in a single form. Those are grow always in a single form and those are arise from stem and dig into the soil. Obviously कशापासून येत आहे, those are arise from the stem. कारण आपण बघितलं आहे ॲडव्हान्टेजियस रूट्स म्हणजे काय, the roots which are developed other than radical. बरोबर आहे. टॅप रूट म्हणजे काय, टॅप रूट कशापासून येणार आहे, द रूट विच आर डेव्हलप फ्रॉम रॅडिकल, त्याला म्हणतो आपण टॅप रूट. परंतु ॲडव्हान्टेजियस रूट म्हणजे काय, अदर दॅन रॅडिकल, म्हणजे रॅडिकल पासून नाही येणार, तर कशापासून येणार आहे, वेगळ्या पार्ट कडनं. मग वेगळा पार्ट म्हणजे काय, या ठिकाणी स्टेम, द रूट्स विच आर अराइज फ्रॉम स्टेम अँड डिग इनटू द सॉइल. अँड फॉर एक्झाम्पल, मग सिंपल ट्युबरस रूट मध्ये एक्झाम्पल काय आहे, स्वीट पोटॅटो. व्हॉट इज द एक्झाम्पल, हिअर इट इज द स्वीट पोटॅटो और व्हॉट, हिअर इट इज ऑल्सो कॉल्ड एज द इपोमोइया बटाटा. ओके, याला जे बायोलॉजिकल नेम आहे ते बायोलॉजिकल नेम काय आहे, इपोमोइया बटाटा. ओके, देन व्हॉट, हिअर इट इज द फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट. देन नेक्स्ट पार्ट काय असणार आहे, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट. व्हॉट हॅपन इन फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट, दिस इज द थिक अँड फ्लेशी. फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट सुद्धा कसं असणार आहे, थिक अँड फ्लेशी असणार आहे. दोज आर व्हॉट, दोज आर अराइज इन व्हॉट फ्रॉम क्लस्टर फॉर्म. दॅट्स वाय व्हॉट, द क्लस्टर ऑफ रूट्स बिकम अ फ्लेशी टू द स्टोरेज ऑफ द फूड. ओके, जसं आपण या ठिकाणी बघितलं होतं सिंपल ट्युबरस रूट कोणत्या फॉर्म मध्ये, सिंगल फॉर्म मध्ये एकच असणार आहे. बरोबर, परंतु या ठिकाणी जे फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट आहे, हे फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट कशामध्ये असणार आहे, क्लस्टर मध्ये असणार आहे, ग्रुप मध्ये असणार आहे. बरोबर, एकापेक्षा जास्त. दोज आर अराइज इन अ क्लस्टर फॉर्म अँड दे आर फाउंड ॲट द बेस ऑफ द स्टेम. हे सुद्धा कुठे आढळणार आहेत, दोज आर ऑल्सो फाउंड, दोज आर ऑल्सो अराइजेस ॲट द बेस ऑफ द स्टेम. अँड व्हॉट इज द एक्झाम्पल, एक्झाम्पल इज एस्पॅरागस म्हणजे शतावरी. आणि दुसरं काय असणार आहे, दहलिया. ओके, मग फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट मध्ये एक्झाम्पल काय आहे, दहलिया अँड एस्पॅरागस. मग काय बघतो आपण, मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेजियस रूट. मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेजियस रूट्स मध्ये कशाच्या बेसिसवर बघणार आहे, ऑन द बेसिस ऑफ फूड स्टोरेज. ऑन द बेसिस ऑफ फूड स्टोरेज टू टाइप, सिंपल ट्युबरस रूट्स अँड फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट. सिंपल ट्युबरस रूट कसं असणार आहे, सोलेन असणार आहे, कोणत्याही प्रकारचा डेफिनेट शेप नसणार आहे, सिंगल फॉर्म मध्ये असणार आहे, अराइज फ्रॉम द स्टेम. ओके, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट काय, थिक आहे, फ्लेशी आहे, कशामध्ये असणार आहे, ग्रुप मध्ये असणार आहे, क्लस्टर मध्ये असणार आहे. एक्झाम्पल काय आहे, एस्पॅरागस अँड व्हॉट, दहलिया. ओके, then what, modification of advantageous root. Second type, for what, मेकॅनिकल सपोर्ट. मेकॅनिकल सपोर्टवर सुद्धा या ठिकाणी काय असणार आहे, रूटवर मॉडिफिकेशन्स असणार. मग व्हॉट अबाउट द मेकॅनिकल सपोर्ट, ऑन द बेसिस ऑफ मेकॅनिकल सपोर्ट देयर इट इज द थ्री टाइप्स और द थ्री मॉडिफिकेशन्स. व्हॉट, हिअर इज द प्रॉप रूट, सेकंड वन स्टिल्ट रूट अँड थर्ड वन क्लाइंबर रूट. ओके, काय काय आहे, प्रॉप रूट, स्टिल्ट root and climber root. What is the prop root? Prop root means what? This root arises from branches. Example लक्षात ठेवायचं तुम्हाला, वडाचं झाड. ओके, सिंपल मराठीतून सांगतोय, वडाचं झाड लक्षात ठेवायचं. वडाच्या झाडाला तुम्ही बघतात पारंब्या, बरोबर आहे ना. वडाच्या झाडाला काय असतात, पारंब्या, म्हणजे काय येतात, ब्रांचेस येतात. हे जे रूट्स आहेत ते कशापासून येणार, ब्रांचेस पासून येणार. मग बघा, दिस प्रॉप रूट मीन्स व्हॉट, दिस रूट्स arises from branches, they grow downwards
पेनिट्रेट इनटू द सॉइल. म्हणजे तर तुम्ही वडाचं झाड बघितलं, त्याच्या वडाच्या झाडाला ज्या पारंब्या असतात ते एक प्रकारचे रूट्स असतात आणि हे रूट्स काय होतात मग बघा जमिनीला टेकतात, सॉइलला टेकतात आणि सॉइलला टेकल्यानंतर सॉइलमध्ये काय होतात ते पेनिट्रेट होतात. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट क्रॉप रूट मीन्स व्हॉट दिस रूट अरायजेस फ्रॉम ब्रांचेस, दोज आर ग्रो डाउनवर्ड. बरोबर आहे, दोज आर ग्रो डाउनवर्ड अँड पेनिट्रेट इनटू द सॉइल. अँड व्हॉट अबाउट देअर फंक्शन. मग आता काय होणार आहे बघा, द सेकंडरी ग्रोथ इन दिस ट्री. बरोबर आहे, जे ट्रीज आहे या ट्रीज मध्ये काय होणार आहे, सेकंडरी ग्रोथ होणार आहे. ते बिकम अ थिक अँड ऍक्ट लाईक अ पिलर. म्हणजे हे ज्या पारंब्या असणार आहे, हे जे या ठिकाणी रूट्स असणार आहे, हे रूट या ब्रांचेस कुठे येणार, जमिनीला येणार. जमिनीला आल्यानंतर ते सॉइलमध्ये जाणार, सॉइलमध्ये पेनिट्रेट होणार, त्या ठिकाणी त्यांची साईड शेप वाढणार आणि साईड शेप वाढल्यानंतर ते पिलर सारख्या दिसणार, एखाद्या खंब्यासारख्या दिसणार. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट फंक्शन व्हॉट द सेकंडरी ग्रोथ इन दिस ट्री बिकम अ थिक अँड ऍक्ट लाईक अ पिलर्स. ओके, खंब्यासारखे दिसणार आणि पिलर्स असल्यामुळे आता पिलरचं काम काय असतं, आपल्या घराला जे पिलर्स असतात, आपल्या घराला जे पिलर्स असतात त्यांचं काम काय असतं, तर प्रॉपरली घराला सपोर्ट देणे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे, ते काय प्रोव्हाइड करणार आहे, सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहे. दॅट्स व्हाय व्हॉट हियर टू प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट टू द हेवी ब्रांचेस. जे हेवी ब्रांचेस असणार आहेत, बरोबर आहे, हेवी ब्रांचेसला काय करणार आहे, मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करणार. आणि यामध्ये एक्झाम्पल काय असणार आहे, बनियान ट्री. व्हॉट इट इज द बनियान ट्री. इन शॉर्ट मराठीतून आपण त्याला वडाचं झाड असं म्हणतो. ओके, प्रॉप रूट. देन सेकंड वन व्हॉट स्टील ट्रूथ. सेकंड वन काय आहे, स्टील ट्रूथ. मग स्टील ट्रूथ मीन्स व्हॉट, बघा इकडे दिसतंय तुम्हाला इमेज मध्ये, डायग्राम मध्ये. मग स्टील ट्रूथ, दिस रूट अरायजेस फ्रॉम अ फ्यू लोअर नोड ऑफ वीक स्टेम इन मोनोकॉट. आता मोनोकॉट जर म्हटलं तर लक्षात असू द्यायचं ज्वारी आणि मेज. ओके, मेज अँड ज्वारी आणि मेज, मका लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही ज्वारी आणि मका जर शेतामध्ये बघितला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बघतात त्याचे जे रूट्स आहे ना ते जमिनीच्या वरच्यावर असतात. बरोबर आहे, जमिनीच्या सरफेसला असतात. यांचे रूट कधी जमिनीच्या आतमध्ये खोलवर गेलेले नसतात. मग हे जे रूट्स आहे, रूट्स कुठून येणार आहेत, लोअर नोड पासून येणार. आणि ज्वारी आणि मका, ज्वार आणि मेज हे एक प्रकारचे काय आहे, स्टेम आहे. हे एक प्रकारचे काय स्टेम आहे, बिग स्टेम. मग बघूया स्टील रूट मीन्स व्हॉट. Steel root means what? This root arises from a few lower nodes of weak stem and generally what? Monocot. For that, the roots arise from stem and grow downward to the soil to give support to the plants. बरोबर आहे, जे रूट्स आहे हे रूट्स त्या ठिकाणी नोड्स पासून येणार आहे, डाउनवर्ड डायरेक्शनला काय होणार आहे, ग्रो होणार आहे. आणि डाउनवर्ड डायरेक्शनला ग्रो झाल्यानंतर ते त्या ठिकाणी काय प्रोव्हाइड करणार आहे, टू गिव्ह सपोर्ट टू द प्लांट. ऑब्विसली हे जे रूट्स आहे बघा काय असणार आहे, डाउनवर्डली ग्रो होणार आहे. आणि डाउनवर्डली ग्रो झाल्यानंतर त्या प्लांटला, बरोबर आहे ना, त्या स्टेमला काय प्रोव्हाइड करणार आहे, सपोर्ट प्रोव्हाइड करणार. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट हियर इट इज द एक्झाम्पल मेज अँड शुगर केन. व्हॉट इज द एक्झाम्पल, मेज अँड शुगर केन. हियर इट इज द स्पेलिंग मिस्टेक, बट व्हॉट, मेज अँड शुगर केन. देन लास्ट वन बघा, क्लाइंबर रूट. लास्ट वन काय असणार आहे, क्लाइंबर रूट. मग क्लाइंबर रूट, क्लाइंबिंग म्हणजे काय, क्लाइंब म्हणजे काय असणार त्या ठिकाणी, ओके, सरपटणे किंवा चढणे. ओके, मग या ठिकाणी क्लाइंबिंग मीन्स व्हॉट, द प्लांट लाईक सच प्रोड्यूस रूट्स फ्रॉम नोड्स. ओके, जे क्लाइंबर रूट असणारे जे प्लांट्स असणार आहे, हे क्लाइंबिंग रूट्स प्लांट्स मध्ये रूट्स जे आहेत ते रूट्स कशापासून अराइज होणार आहे, रूट्स कशापासून डेव्हलप होणार आहे, द रूट्स विच आर डेव्हलप फ्रॉम द नोड्स अँड दिस रूट्स अटॅच देमसेल्स टू एनी सपोर्ट अँड कंटिन्यू ग्रोइंग. आणि हे जे रूट्स आहे हे स्वतःला काय करणार आहे, सपोर्ट देणार आहे. बरोबर आहे, स्वतःला काय करणार आहे, सपोर्ट देणार आहे. बरोबर आहे, आणि कंटिन्यू दे आर ग्रोइंग. फॉर एक्झाम्पल मनी प्लांट, काली मिर्च अँड पान. ओके, काय काय आहे, मनी प्लांट. मनी प्लांट म्हणजे आपण जे घरामध्ये शोपीस म्हणून पैशाचं झाड वगैरे जे म्हणतो त्याला आपण, बरोबर आहे ना, त्यामध्ये मनी प्लांट्स कसं आहे, क्लाइंब करतं, स्वतः काय असतं ते वर चढतं. बरोबर, ते एक प्रकारचं काय रूट्स आहे. त्यानंतर काली मिर्च अँड प्लांट, हे जे रूट्स आहे काय आहे, क्लाइंबर. मग कशाच्या बेसिसवर बघतोय आपण, ॲडव्हान्टेजेस रूटचं मॉडिफिकेशन बघतोय. ॲडव्हान्टेजेस रूटच्या मॉडिफिकेशनमध्ये कशाच्या बेसिसवर, मेकॅनिकल सपोर्ट. मेकॅनिकल सपोर्टमध्ये प्रॉप रूट, स्टील रूट अँड क्लाइंबर रूट. प्रॉप रूटमध्ये एक्झाम्पल आहे बनियान ट्री, स्टील रूटमध्ये एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी मेज अँड शुगर केन, क्लाइंबर रूटमध्ये मनी प्लांट, काली मिर्च अँड पान.
प्रॉप रूट मध्ये काय हे जे प्लांट्स असणार आहे, प्लांट्सला हेवी ब्रांचेस असणार आहे, ब्रांचेस त्या ठिकाणी हे जे रूट्स असणार आहे, सॉइल मध्ये त्याचे डाऊनवर्ड डायरेक्शनला ग्रोथ होणार आहे, सॉइल मध्ये पेनिट्रेट होणार आहे, त्याची साईज वाढणार आहे, थिक होणार आहे आणि पिलर सारखे होणार, त्यामुळे मेकॅनिकल सपोर्ट मिळणार. स्टील रूट जे या ठिकाणी हे जे रूट्स आहे कशापासून येणार आहे, लोअर नोड्स ऑफ द वीक स्टेम, यामध्ये सुद्धा काय ते प्रोव्हाइड अ मेकॅनिकल सपोर्ट. आणि क्लाइंबर रूट्स मध्ये काय कशापासून येणार आहे, नोड्स पासून येणार आहे आणि या ठिकाणी काय करणार आहे, स्वतःला सपोर्ट देणे आणि त्याची ग्रोथ जे ते ग्रोथ कशी होणार आहे, कंटिन्यू होणार आहे. ओके, लुक हिअर प्रॉपरली, हिअर इट इज द प्रॉप रूट. ओके, दिसतंय तुम्हाला काय आहे, या ठिकाणी असणार आहे प्रॉप रूट. प्रॉप रूट एक्झाम्पल मध्ये बनियान ट्री इन IBG. IBG म्हणजे काय एक प्रकारची टीम नाही आहे, काय आहे, हिअर इट इज द व्हॉट, इंडियन बॉटनिकल गार्डन. काय आहे, IBG मीन्स व्हॉट, इंडियन बॉटनिकल गार्डन ॲट कोलकाता. अँड व्हॉट अबाउट द प्रॉप रूट, व्हॉट अबाउट द बनियान ट्री. जे बनियान ट्री आहे, हे जे एक झाड आहे, हे जे एक प्लांट आहे, याला एकूण किती ब्रांचेस आहेत, द प्लांट हॅव 1700 ब्रांचेस. नथिंग बट मीन्स व्हॉट, 1700 ब्रांचेस इन अ वन प्लांट. एका प्लांटला त्या ठिकाणी 1700 काय आहेत, फांद्या आहेत, बरोबर आहे ना, 1700 ब्रांचेस आहेत. अँड व्हॉट अबाउट देअर एज, इट इज अबाउट 200 इयर्स ओल्ड. 200 वर्षापूर्वीचं हे त्या ठिकाणी प्लांट्स असणार आहे. देन व्हॉट, the modification of adventitious root for what, a specialized function. Modification of what, adventitious root on their specialized function. On the basis of specialized function, here it is what, epiphytic root. What, here it is the epiphytic root. What is the epiphytic root? Epiphytic root means what. आता तुम्हाला या ठिकाणी इमेज दिसते, त्याच्यावरूनच तुम्हाला कळालं असेल की epiphytic roots काय असणार. बघूया, orchids like plant grow on a branches of big trees. ओके, ऑर्चिड सारखे जे छोटे प्लांट्स असणार आहे, हे प्लांट कुठे ग्रो होणार आहेत, दोज आर ग्रो ऑन ब्रांचेस ऑफ बिग ट्री. जे मोठमोठे झाडं असणार, त्या मोठमोठ्या झाडांच्या ज्या मोठमोठ्या फांद्या असणार आहे, या फांद्यांवर, या ब्रांचेसवर ऑर्चिड सारखे प्लांट काय होतात, ग्रो होतात. फॉर व्हॉट, टू रिच फॉर अ सनलाईट. बरोबर आहे, सनलाईट घेण्यासाठी कुठे ग्रो होणार आहेत, ग्रो ऑन अ ब्रांचेस ऑफ बिग ट्रीज. अँड दॅट्स व्हाय व्हॉट, दे हॅव अ ग्रीन लिव्स. ओके, जे ऑर्चिड सारखे प्लांट्स आहेत, त्यांचे जे लिव्स असणार आहेत ते ग्रीन असणार. ते कशासाठी असणार आहेत, फॉर व्हॉट, फोटोसिंथेसाइज. अँड दिस प्लांट्स कॉल्ड ॲज द एपिफायटिक प्लांट. हे जे प्लांट्स असणार आहे, हे जे प्लांट्स असणार आहे, या प्लांट्सला आपण काय म्हणणार आहे, दोज आर कॉल्ड ॲज द एपिफायटिक. Those plants it is called as the epiphytic plants. आणि या प्लांटचे जे रूट्स आहेत त्यांना आपण हँगिंग रूट्स असं सुद्धा म्हणू शकतो, कारण हे जे रूट्स आहे हे हवेमध्ये लटकलेले आहेत, बरोबर आहे, त्याला म्हणतो आपण हँगिंग रूट. देन व्हॉट, द एपिफायटिक डेव्हलप अ स्पेशल एरियल रूट. That's why it is called as the hanging root, or what, it is called as the epiphytic root. Obviously हे जे एपिफायटिक प्लांट जे असणार आहे, या ठिकाणी हे जे ऑर्चिड सारखे प्लांट्स आहे, हे हवेमध्ये फांद्यांवर आलेले आहेत आणि यांचे जे रूट्स आहे हवेमध्ये तरंगणार आहे, हँग होणार आहे, त्यामुळे त्याला म्हणणार आपण हँगिंग रूट. आणि ते जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सला म्हणणार आपण एपिफायटिक प्लांट्स. देन व्हॉट, दे हॅव अ वेलामेंट टिश्यू. हे जे एपिफायटिक प्लांट्स असणार आहेत, हे जे हँगिंग रूट सारखे प्लांट्स आहे, ऑर्चिड सारखे प्लांट्स आहेत, तर ऑर्चिड सारख्या प्लांट्स मध्ये कोणत्या प्रकारचे टिश्यू असणार आहे, वेलामेंट टिश्यू. दे हॅव अ वेलामेंट टिश्यू इनसाइड विच हेल्प्स टू ॲब्झॉर्प्शन ऑफ मॉइश्चर फ्रॉम द एअर. म्हणजे या एअर मध्ये जे मॉइश्चर असणार, ते मॉइश्चर काय करणार आहे, हे जे रूट्स आहे, या रूट्स मध्ये असणार जे वेलामेंट टिश्यू आहे, ते वेलामेंट टिश्यू या एअर मधला असणारा मॉइश्चर ॲब्झॉर्ब करणार. आणि एक्झाम्पल मध्ये काय, वॅन्डा अँड डेंड्रोबियम. व्हॉट इज द एक्झाम्पल, वॅन्डा अँड डेंड्रोबियम. मग काय बघतोय आपण, फॉर स्पेशलाइज फंक्शन. स्पेशलाइज फंक्शन वर काय आहे, एपिफायटिक रूट. एपिफायटिक रूट म्हणजे काय, असे प्लांट्स की ते प्लांट्स त्या ठिकाणी मोठमोठ्या झाडांच्या फांद्यांवर ग्रो होणार आहे, बरोबर आहे ना. आणि मोठमोठ्या झाडांच्या फांद्यावर ग्रो कशामुळे होणार आहे, सनलाईट मिळवण्यासाठी. असे जे प्लांट्स आहे, या प्लांट्सला होणार एपिफायटिक प्लांट्स. आणि ते जे रूट्स असणार आहे, त्या रूट्सला होणार आपण हँगिंग रूट्स. आणि या प्लांट्स मध्ये स्पेशलाइज प्रकारचे काय असणार आहे, सेल असणार, टिश्यू असणार. त्या टिश्यूला होणार आपण वेलामेंट टिश्यू. आणि नंतर हे जे टिश्यू असणार आहे काय करणार आहे, आजूबाजूच्या एअर मधलं जे मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरला ॲब्झॉर्ब करणार. एक्झाम्पल मध्ये काय असणार आहे, वॅन्डा अँड डेंड्रोबियम. Then next one type, sucking root, or it is also called as the Haustorium. What, sucking root. पहिला टाइप बघितला ऑन द बेसिस ऑफ स्पेशलाइज फंक्शन. एपिफायटिक रूट बघितला. एपिफायटिक रूट मध्ये स्पेशल फंक्शन काय आहे, हँगिंग रूट आहे, आजूबाजूच्या वातावरणामधलं मॉइश्चर काय करणार, ॲब्झॉर्ब करणार. दुसरा टाइप काय, सकिंग रूट. मग सकिंग रूट मीन्स व्हॉट, पॅरासाइट. सक मीन्स व्हॉट, शोषून घेणे. सकिंग मीन्स व्हॉट, शोषून घेणे, बरोबर आहे ना. मग व्हॉट द सकिंग, द पॅरासाइटिक. आता दुसऱ्यावर डिपेंड असतो, त्याला म्हणतो आपण पॅरासाइट, परोपजीवी. त्याला काय म्हणतो आपण, परोपजीवी, त्याला म्हणतो आपण पॅरासाइट. मग बघूया
What about these plants? Here what? The parasite plant attached to the host plant. बरोबर आहे. होस्ट म्हणजे काय? ज्याच्या घरी आपण जाणार आहे त्यांच्या घरी. बरोबर आहे का? काय आहे बघा? The parasite plant attached to host plant for feeding on their body. म्हणजे जे पॅरासाइटिक प्लांट्स असणार आहे ते पॅरासाइटिक प्लांट काय करणार आहे? होस्ट बॉडीवर त्या ठिकाणी अटॅच होणार आहे. आणि होस्ट बॉडीवर कशासाठी अटॅच होणार आहे? तर होस्ट बॉडीमध्ये जे जे न्यूट्रिएंट्स असणार आहे ते सगळे न्यूट्रिएंट्स हे पॅरासाइट काय करणार? सक करणार. Parasite क्या करणार? Suck करणार. Okay, that's why the parasitic plant attached to the host plant for feeding on their body. Then here it is the two type of the parasitism. In partial parasitism as well what? Here it is the whole parasitism. Partial म्हणजे काय? वरच्यावर. Partial म्हणजे काय? वरच्यावर किंवा कमीत कमी. आणि whole म्हणजे काय? संपूर्णपणे डिपेंड असणे. Partial parasitism means what? The plants penetrate द झायलेम ओनली. आता त्या ठिकाणी प्लांट्स मध्ये दोन टिश्यू असतात. एक असतं झायलेम आणि दुसरं असतं फ्लोएम. झायलेम मध्ये वॉटर असणार, फ्लोएम मध्ये फूड असणार. झायलेम मध्ये वॉटर असणार, फ्लोएम मध्ये फूड असणार. आणि या दोघी टिश्यू कशामध्ये? प्लांट बॉडी मध्ये. दोघी टिश्यू कशामध्ये आहे? प्लांट बॉडी मध्ये. मग या ठिकाणी जे पार्शियल पॅरासाइटिझमचं जे प्लांट आहे ते प्लांट कशामध्ये पेनिट्रेट होणार आहे? फक्त झायलेम टिश्यू मध्ये होणार आहे. आणि झायलेम मध्ये काय? फक्त वॉटर आहे. त्यामुळे बघा ते टेक वॉटर अँड मिनरल्स. बरोबर आहे. प्लांट बॉडी मध्ये जे वॉटर आहे, जे मिनरल्स आहे ते त्या ठिकाणी काय करणार? शोषून घेणार, सक करणार. दॅट्स वाय व्हॉट हियर इट इज नोन ॲज द पार्शियल पॅरासाइटिझम. आणि एक्झाम्पल काय काय असणार? विस्कम अल्बम. एक्झाम्पल काय असणार? विस्कम अल्बम. ओके. त्यानंतर काय असणार? होल पॅरासाइटिझम. व्हॉट हियर इज द होल पॅरासाइटिझम. होल म्हणजे काय? पूर्णपणे. मग या ठिकाणी जे पॅरासाइटिक प्लांट्स आहे, पॅरासाइटिक प्लांट पेनिट्रेट होणार. कुठे पेनिट्रेट होणार? ते पेनिट्रेट इन द झायलेम. झायलेम मध्ये कशासाठी पेनिट्रेट होणार आहे? टेक अ वॉटर अँड मिनरल अँड इट ऑल्सो पेनिट्रेट इन टू द फ्लोएम. म्हणजे झायलेम मध्ये सुद्धा पेनिट्रेट होणार आणि फ्लोएम टिश्यू मध्ये सुद्धा पेनिट्रेट होणार. आणि झायलेम मधून वॉटर घेणार आणि फ्लोएम मधून काय घेणार? फूड घेणार. ओके. त्यामुळे याला म्हणणार आपण होल. म्हणजे प्लांट बॉडी मध्ये अटॅच झाल्यानंतर त्या प्लांट बॉडी मधून वॉटर सुद्धा घेऊन घेणार आणि फूड सुद्धा घेऊन घेणार. म्हणजे पूर्णपणे त्या प्लांट बॉडी मधून काय करणार? ते सकिंग करणार आहे. म्हणजे होल पॅरासाइटिझम. आणि एक्झाम्पल मध्ये काय असणार आहे? डॉटर ऑर कस्कुटा. व्हॉट इज द एक्झाम्पल? डॉटर ऑर कस्कुटा. म्हणजे तुम्ही अमरवेल जे म्हणतात परोपजीवी ते या प्रकारचे असणार आहे. बरोबर ना? होल पॅरासाइटिक असणार आहे. ते प्लांट मधले वॉटर सुद्धा घेणार आणि फूड सुद्धा घेणार. पार्शियल म्हणजे काय? फक्त वॉटर घेणार. कारण कोणत्या टिश्यूला अटॅच असणार आहे? ओनली अटॅच टू द झायलेम टिश्यू. इट इज नोन ॲज द सकिंग रूट ऑर द ऑस्ट्रेरियम. ओके. थँक्यू.